विदेशी सिम कार्ड, विदेशामध्ये संपत्ती, काय म्हणाल? शॉकिंग आहे. नाही बघा, त्यांना पहिल्यापासून संरक्षण आहे. ज्या पद्धतीने मीडियावरती सगळ्या गोष्टी येतात किंवा प्रॉपर्टीचा ज्या खुलासा होतोय किंवा एखादा बाहेरच्या देशातून जेव्हा सिम कार्ड येतं तो तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट्स कुठंपर्यंत आहेत. अटक व्हायला उशीर झाली, अटक झाल्यानंतर सुद्धा जे काय कट कारस्थान आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं नाही. म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला हा म्हणजे वाल्मिक कराडाचे हात एवढे वरच्यापर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटतं? ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात, ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात, सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावर तर तसंच गामजा, तो हातात दोरे, तसेच त्यांना लॉकअपमध्ये ट्रीटमेंट भेटते. फक्त त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो. हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना. मनोज जरांगे पाटलांनी शंका व्यक्त केली की जी संपत्ती विदेशातली ती त्यांची नाहीच आहे. काय मनोज जरांगे पाटील म्हटले की यांची जी संपत्ती विदेशातली आहे ती त्यांची ऐपत नाही विदेशामध्ये संपत्ती खरेदी करायची. सरकारमधला बडा नेता कोणीतरी हे CDR मोबाईलची सगळी तपासली त्या कालावधीमधले, ते CDR तपासली ना सगळं काही लक्षात येतं. सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते, तुम्ही प्रॉपर्टी संदर्भातला सुद्धा जो काही विषय तुम्ही निघतोय त्याच्या ट्रान्झॅक्शनवर पण तो सगळं लक्षात येईल ना. आरोप करण्यापेक्षा जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले, तिथे दिशा व्यवस्थित ठेवली, CDR तपासले, ट्रान्झॅक्शन तपासले, तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत वरद हस्त लगेच लक्षात येईल. कोण आहे? ईडीने आधी नोटीस दिली होती. ईडीची एंट्री व्हायला पाहिजे आता या संपत्तीच्या आकड्यावर. हो, व्हायला पाहिजे ना. ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते, ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे तपास. बरं, ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटतं विदेशात? तुम्हाला काही शंका वाटते ह्याच्यावर? मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले तर सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला. आणि तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर जो लगेच वेग कुठतरी थांबलेला दिसतो किंवा VIP ट्रीटमेंट झालेली असते, हे तर मी पूर्णपणे उघडपणे बोललोय की तर मंत्री महोदयांचं वरद हस्त त्यांच्यामध्ये आहे. पैशात आर्थिक याच्यातही ट्रान्झॅक्शनवरती कळून येईल. बरं, ते थर्मल प्लॅन्ट जे आहे पोलीसला त्यातले अनेक अधिकारी आता बदल्या करून घेतात. 12 अधिकाऱ्यांनी अर्ज केले आमच्या बदल्या. काय वाटतं याचं? हे बघा, तो जो काही तिकडचा विषय तिथलचा आहे आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा मी बहुत चर्चा केलेली आहे. आणि जे व्यापारी असतील ते लोकांमध्ये म्हणजे ते भयभीत झालेत या विषयामुळे. आज पहिल्यांदाच कोणतरी पुढे येऊन तिथं आज बोलतात या लोक. ह्याच्या आधी कधी पुढे येऊन तिथं बोलले नाहीत आणि हे प्रकरण पुढं आल्यामुळंच बाकीचे लोक तिथं बोलतात. म्हणजे एक ते सुद्धा न्यायाची वाट तिथं त्या लोकांची मागणी आहे की या पद्धतीची जी काही चालू आहे ती बंद व्हायला पाहिजे. एक आरोपी सापडत नाही अजूनही. एक आरोपी अजूनही सापडत नाही. तुम्ही तपासावर शंका व्यक्त करता. हे बघा, पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कुणालाही अटक करू शकतात. ते मला एवढं चांगलं मला माहिती. शेवटचा प्रश्न, एवढं सगळं घडतंय, पळी 2 दिवस बंद होते, राडे होतात, सगळं होत आहे, मात्र मंत्री धनंजय मुंडे यावर अजूनही काही माध्यमांना बोललेले नाही, अजूनही ते समोर आले. आंदोलन तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, हा त्यांचा विषय, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. बोलायला पाहिजे असं वाटत नाही? मग काय मीडियासमोर बोल, तुम्ही विचारायला पाहिजे. मी त्यांचं कसं विचारेल रेल्वेचं काय? ते आंदोलन करत आंबेडकरी विचाराचे आहेत. ह्याच्या आधी सुद्धा हा विषय तिथे झाला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांचं लोकांचं की इथं रेल्वे स्टेशन होईल तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या. आज त्यांनी 6 दिवस आंदोलन केलं. आज आम्ही सगळ्यांनी त्यांना बोललो, मीही तिथं पत्र दिलेलं आहे. त्यांनी आज उपोषण त्यांचं मागं घेतलेलं आहे आणि पुढील बैठक सोमवारी आम्ही ह्या संदर्भातली घेतो.